वृक्षवेलींची रंजकपणे ओळख करून देणारे गाईड्स तयार करता येतील का? ते कसे तयार करायचे? गाईड म्हणून काम करण्यासाठीचे प्रशिक्षण कोणी कुठे कसे द्यायचे? गाईड म्हणून काम करायला तयार असणाऱ्या मुलांच्या माणसांच्या निवडीसाठीचे निकष कोणते लावायचे? अशा अनेक प्रश्नांवर प्रकल्पात मंथन झाले आहे. वनस्पती आणि माणूस हा खूप मोठा विषय आहे. या विषयात रंजकपणे माहिती देता येईल असे बरेच काही आहे. यासाठीचा कितीतरी तपशील प्रकल्पात तयार ठेवण्यात आला आहे. अनेक माणसांना वनस्पती या विषयासंदर्भात फारच थोडी माहिती आहे. झाडांना भावना असतात. एखादा कीटक जेव्हा झाडाचे पान कुरतडू लागतो तेव्हा त्या पानांच्या पेशी एक विद्युत संदेश झाडाच्या इतर भागांपर्यंत पाठवतात. त्यामुळे झाडाची सुरक्षा यंत्रणा प्रभावित होते. ही संदेश प्रणाली फक्त त्या झाडापुरती मर्यादित नसते, तर त्या झाडाकडून रानातील सभोवतालच्या वनस्पतींनाही तसा संदेश पाठविला जातो व सभोवतालची झाडे आपापली सुरक्षा यंत्रणा सज्ज करू लागतात. झाडे एकमेकाजवळ बोलत असतात. झाडांना वेदना होतात. झाडांना माणसासारखा मेंदू सेंट्रल नर्वस सिस्टीम नसते, पण वेदनांची जाणीव करून देणारी यंत्रणा झाडामध्ये कार्यरत असते. अस्तित्वासाठी जे काही करणे आवश्यक असते ते सारे प्रत्यक्षात आणणारी यंत्रणा झाड राबवीत असते. 1973 मध्ये पीटर टॉमकिन्सने द सिक्रेट लाईफ ऑफ प्लांट्स हे पुस्तक लिहिले होते. त्या काळात ते पुस्तक खूप गाजलेही होते, पण त्या पुस्तकात जी विधाने करण्यात आली होती त्याचा वैज्ञानिक पुरावा पुस्तकामध्ये देण्यात आला नव्हता. टॉमकिन्सने जी विधाने केली होती त्यापैकी बऱ्याच विधानात तथ्य असल्याचे पुरावे आता नव्याने विज्ञानाने शोधले आहेत. हा सारा तपशील रंजकपणे कसा देता येईल याचे कार्यक्रम स्ट्रक्चर्ड लेसन्स प्रकल्पाकडे तयार आहेत. वनस्पतींची ओळख करून देण्याची इच्छा असणाऱ्या गाईड्सना हा सारा तपशील दिला जाईल. त्यांनी हा कसा व का वापरावा याची माहितीही त्यांना देण्यात येईल. त्यांनी अधिक माहितीसाठी काय वाचावे याची यादी त्यांना पुरवली जाईल. ते ज्या गावात वसाहतीत राहतात त्या परिसरातच राहून हे काम ते करू शकतील. हे काम करण्यासाठी त्यांना पैशांच्या रूपात कसलीही गुंतवणूक करायला लागणार नाही. किंबहुना गाईड म्हणून काम करण्यामधून ते पैसे मिळवू शकतील. या कामातून त्यांना आणखी कोणते लाभ होऊ शकतील, प्रत्यक्ष संवादाच्या वेळी हे त्यांना सारे समजावून सांगितले जाईल. वृक्ष जागरूक माणसे शोधणे घडविण्यासाठी त्यांनी देण्याचा वेळ हीच त्यांची गुंतवणूक असेल. त्यांना हे काम आवडले तर त्यांनी करावे. हे काम करणे पसंत पडले नाही तर वृक्ष जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न ते कधीही थांबवू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे काम करताना त्यांचे शिक्षण व्यवसाय चालू राहील, त्यामध्ये खंड पडणार नाही. या संदर्भात अधिक तपशील हवा असल्यास ती सारी माहिती ऑनलाईनही देता येईल. कार्यशाळेत हा विषय अधिक विस्ताराने समजावून सांगता येईल. या संदर्भात आपल्या मनातल्या ज्या शंका प्रश्न असतील ते अवश्य विचारा. आपले अस्तित्व हे वृक्षवेलींवरच अवलंबून आहे हे आपल्यालाही मान्य आहे असे गृहीत धरतो. धन्यवाद.